प्रत्येक संघाने या ठिकाणी आजच्या दिवसाचा फॉर्मेट असेल त्यांनी आपली पहिले ऑफिशियल नोंदणी करून लगेचच आपली ऑफिशियल नोंदणी करून या सामन्यामध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे। पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज धीरज ज्याप्रमाणे कोहली मासा पकडण्यासाठी जाळं आखत असतो त्याचप्रमाणे जाळं आखलं जातंय। या ठिकाणी रमेशजी पवार साहेबांचं आगमन होते। मी या स्पर्धेच्या वतीने त्यांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। पॉवर प्लेचं पहिले षटक सामना सुरू होण्याचा संकेत येतोय पंचांकडून। पहिला चेंडू भावेशाला यावेळेस मात्र ओ माय गॉड पहिला विकेटचा पतंग पहिला गडी वाद होतोय हदरा बसतोय वेली संघाला। एक धडकेबाज फलंदाज पहिल्याच चेंडूवर हताश पावलांनी दबक्या पावलांनी हळूहळू रवाना होतोय खेळाडू कक्षाकडे गडी बाद। यस डीजे झेल पकडले जाते मित्रांनो। काय झेल पकडले जाते पहिला गडी एक बूम बूम भावेश बाद होतोय। काय झेल पकडले जातोय पहिला विकेटचं पतंग पाहायला मिळतंय पहिला गडी गाडत पहिला गडी हताश पावलांनी खेळाडू कक्षामध्ये रवाना होतोय आणि नवीन फलंदाजी येतोय अल्पेश। काय झेल पकडले जातोय शून्यावर बाद होतोय भावेश। सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश येते धीरज याला। दरम्यान पुन्हा एकदा धीरज गोलंदाजी मार्कवर यावेळेस लॉक केलाय चेंडूला बराच काळामध्ये चेंडू आणि थोडस मिसफील्ड पाहायला मिळतंय फंबल पाहायला मिळतंय चेंडू जातोय सीमारेषा पार आर पार चौकार। चेंडूवर गडी बाद करतोय आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतंय। या चौकाराने संघाचं आता खातं खोललं जातंय नारळ फोडलं जातंय श्री गणेश होतोय। धाव संख्या होती 4। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धीरज यावेळेस मात्र जोरदार अपील काय घडलं त्या ठिकाणी पंच सहमत नाहीत। बाईकच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट धावफलक 1 न पुढे सरकताय। धाव संख्या होती 5 1 बाद 5। रोमांचक असे सामने पाहतोय प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन ठेपतोय। जाऊ नका मित्रांनो या चषकाला सोडून आपण पाहतात माजी सरपंच चषक 2025 रोमांच पाहायला मिळतोय प्रत्येक चेंडूमध्ये रोमांच पाहायला मिळतोय। कारण पहिला चेंडू टाकला होता गडी बाद केलं होतं दुसऱ्या चेंडूवर चौकार पेश करतोय आणि तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय। बाईकच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होतोय धावफलक 1 न पुढे सरकतोय 5। क्षेत्ररक्षण लावलं जातंय बघा गोलंदाजीमध्ये कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय आत्मविश्वास पाहायला मिळतोय आपल्यामध्ये हुनर पाहायला मिळतंय टॅलेंट पाहायला मिळतंय। कारण एक मोठा मासा त्याच्या गळ्याला फसतोय पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद करण्यामध्ये धीरज याला यश येतंय। धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र बराच कालामध्ये चेंडू झेल होईल काय आणि आपल्या फॉलो थ्रो मध्ये कलेक्ट करतोय गडी बाद। यस डीजे झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज अल्पेश। नवीन फलंदाज रवाना होतोय कुंदन। या भरोडी गावाच्या अभिमानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची अशी ट्रॉफी पाहतोय आपण मित्रांनो। सोडून जाऊ नका या चषकाला सोडून आपण पाहतोय माजी सरपंच चषक 2025 नवीन फलंदाज येतोय कुंदन।
या ठिकाणी आगमन झालेलं आहे रमेश पवार, रणजित अक्षय पाटील, बंटी पाटील आणि गीतेश पाटील यायचं आहे। या ठिकाणी आपणास विनंती करतो, या ठिकाणी आपण समालोचन कक्षाशी संपर्कात येत आहे। अक्षय पाटील, बंटी पाटील आणि गीतेश पाटील त्या ठिकाणी काय घडलंय, पंचांनी अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। एक धाव पूर्ण होत आहे। धावफलक एक धाव पूर्ण होत आहे। धावफलक 1 ने पुढे सरकते 6। पंच धाव कंप्लीट झाली किती सांगायचं आहे? थांबा, 2 मिनिटं थांबायचं आहे। नक्कीच अचूक असा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। 2 मिनिटं, 1 मिनिट थांबायचं आहे। रन नसणार आहे, डॉट बॉल असणार आहे। आता फक्त धाव संख्या होती ती 5। धीरज गोलंदाजी मार्कवर, षटकातील पुढचा चेंडू ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतायत, वाईटची खून करतायत, अतिरिक्त धाव पाहायला मिळते। धाव फलक 1 ने पुढे सरकते 6। 2 बाद 6। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धीरज, षटकातील पुढचा चेंडू सामोरे जाईल फलंदाज कुंदन। यावर फुलटॉस चेंडू सुरक्षित पाहायला मिळत आहे। काय घडतं त्या ठिकाणी, थोडस फंबल पाहायला मिळत आहे। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, यष्टांचा वेध घेत नाहीये। धावफलक 1 ने पुढे सरकतंय 7। 2 बाद 7। एक षटका अखेर वेले संघाची धावसंख्या पाहायला मिळते 7। पहिल्या षटकाला मला वाटतं या ठिकाणी नक्कीच एकंदरीत वेल खर्च करण्यात आलेला आहे। 7 मिनिटांचा वेल खर्च करण्यात आलेला आहे। बघा प्रत्येक षटक आपण मी पाहतोय मित्रांनो, जास्तीत जास्त 7 मिनिटं ते 5 मिनिटाच्या आत षटक पूर्ण केले जाते। बघा आजचा शेवटचा दिवस मित्रांनो, आणि या शेवटच्या दिवसामध्ये बरेचसे सामने या दिवसामध्ये कंप्लीट करायचे, कारण पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं उत्तमदादा फॅम टीम जरीमरी अलिमगड बी, आणि दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं होतं सिद्धिविनायक अंजूर या दोन्ही संघांनी तिसऱ्या म्हणजे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। बघूया आजच्या दिवसामध्ये कोणता संघ या शेवटच्या सामन्यापर्यंत आपली मजल मारतोय। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज विपू भोईर। लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, यावेळेस ऑन साइडला फेकून देतोय, कडक 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 येतोय हा गगनभेदी षटकार। होती 13। नुकतेच ज्यांच्या स्टेजवर आगमन झालं निशांतजी पाटील
यांच्या स्पर्धेच्या वतीनं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत। यानंतर पुन्हा एकदा लॉक केले चेंडू आणि VIP डाईजला एक धडाकेबाज फलंदाजी करते आपल्या टीम साठी। पुन्हा एकदा विशू गोलंदाजी मार्कवर, सामोर जाईल फलंदाज कुंदन। यावेळेस मात्र बराच काळ हवेमध्ये चेंडू जाईल काय आणि त्या ठिकाणी मध्ये सोपा असा झेल सोडतोय, सुरेख असा झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय, आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय। एक सोपा असा झेल होता, कुठेतरी दडपणामध्ये पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक 2 धावा कंप्लीट होत आहे, धावफलक 2 ने पुढे सरकत आहे। धावसंख्या होती ती 21। या ठिकाणी श्री गणेश भरोडी टीमचे सर्वेसर्वा विनोदजी पाटील यांना विनंती करतोय आपण येऊन या ठिकाणी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे। श्री गणेश भरोडी टीमचे सर्वेसर्वा विनोद पाटील यांना विनंती करतोय आपण येऊन या ठिकाणी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे। यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये, पंच आमच्याकडे वळतायत, अवांतर धावेची जी खून करतायत, वाईड बॉल पाहायला मिळतोय। बघा स्पर्धेचा नियम असणारा मित्रांनो, पंचांचा निर्णय हा अखेरचा मानला जाईल। पंचांची कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे वळते आहेत, मला वाटते नक्कीच बॅटची कडा चाटून हा चेंडू विसावला होता आणि दरम्यान विशू गोलंदाजी मार्कवर। यावेळेस रिसिव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडूची समाप्ती, धाव संख्या मात्र स्थिर। अजूनपर्यंत विशू याच्या षटकातील शेवटचा एक चेंडू शेष, सामोर जाईल फलंदाज। यानंतर जोराचा फटका, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक फंबल पाहायला मिळतोय, सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सुटतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार। सव्वीस धावा झालेल्या आहेत। अतिशय महागडे असे षटक पाहायला मिळतंय, एकंदरीत 19 धावा ठोकून काढतोय। आता 2 षटकामध्ये एकंदरीत 13 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत। बघा मित्रांनो, वेळेनुसार या स्पर्धा केल्या जातात, जास्त वेळ घेतला जात नाहीये, प्रत्येक गोलंदाजी याची दक्षता घ्यायची आहे। वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरा गोलंदाज येतोय आर्यन भोईर। एक टफ फाईट पाहायला मिळतंय। तर पहिला षटक धीरज भोईर याने हाताळलं होतं, एकंदरीत 2 गडी बाद केले होते आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या। तर पूर्णपणे झोडून काढतोय विशू भोईर याला, एकंदरीत एकही गडी बाद न करता 19 धावा ठोकून काढतोय। सुरेख अशी फलंदाजी करतोय आपल्या टीम साठी कुंदन। दरम्यान आर्यन गोलंदाजी मार्कवर, यावेळेस मात्र स्ट्रेट लाईनला बऱ्याच काल हवेमध्ये चेंडू आणि झेल सुटतोय, सोपा झेल होता, विजय भोईर हा झेल सोडतोय।
धावफलक 1 न पुढे सरकतंय. धावसंख्या होती ती 27. यावेळेस अनपेक्षित उचलला गेलेला चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सर्वांचे लाडके बिल्डर माफिया मौसम शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम मौसम दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत सूर्यकांतजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लँड माफिया आमचे मौसम शेठ पाटील, दिलखुलास व्यक्तिमत्व. तसेच जळगावचे उद्योगपती सागर शेठ यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच या ठिकाणी शुभागमन होतंय. भरोडी गावचे उद्योगपती तथा दानशूरचे व्यक्तिमत्व. दादांच्या प्रत्येक कार्यामध्ये या भरोडी गावाचा आन मान बाण यांच्या हातून फार पडत असते असं वसंतदादा पाटील यांच्या आगमन होते. मी स्पर्धेच्या वतीने त्यांचं सस्नेह मनपूर्वक आदरपूर्वक भावपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. लाखो दिलदार की हस्ती में एक ही कस्ती में वसंतदादा पाटील त्यांच्यासोबत सूर्यकांत दादा यांचं सुद्धा आगमन होतंय. या स्पर्धेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्याकडे वळतोय. गडी बाद होतोय. गडी बाद होण्याचा क्रम आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी आर्यन. लगातार 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद करतोय. सुरेख गोलंदाजी कुठेतरी रोखून ठेवतोय फलंदाजांना गोलंदाज आर्यन. अतिशय दिमागदार असे आयोजन आपण पाहतोय मित्रांनो. या दुपारच्या सत्रामध्ये माजी सरपंच चषक 2025 पाहत राहा, ऐकत राहा. माजी सरपंच चषक 2025. यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. थोडासा स्लोवर चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. थोडंसं रोखून ठेवतो फलंदाजांना. कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आर्यन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू, खराब चेंडूची फेक करतोय. पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर धावेची खून करताय. धावफलक 1 न पुढे सरकताय. धाव संख्या होते ती 28. याला सुद्धा लॉक केले चेंडूला. बराच काळ हवेमध्ये चेंडू. जेल होईल काय? जेल घेतण्याचा अतोनात प्रयत्न. विजय याचा चेंडू येईपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण. धावफलक 2 न पुढे सरकते. धाव संख्या होती ती 30. काय गोलंदाजी पाहायला मिळतंय अरेन्याची. 2 गडी बाद करतोय. 4 धावा देतोय. सुरेख गोलंदाजी कुठेतरी थोडस रोख लावून ठेवतोय वेली संघाला. त्या ठिकाणी मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं शेवटचे षटक हाताळतोय गोलंदाज कुमार पाटील. बघा दोन्ही जवळच्या या पंचकृषीमध्ये दोन्ही जवळचे संघ या ठिकाणी आगमन होत आहे. एक कॉमेडी विनोद करता पम्याची गँग आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो. त्यांचे ते विनोद करते कलाकार आपण पाहतोय. भरोडी गावचे काल्हेर गावचे कलाकार संदीपजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन होतंय. या स्पर्धेच्या वतीने त्यांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आणि येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणारा हा जेल आपण पाहतोय. गडी बाद होतोय जेलच्या रूपाने. बॅक टू द डगआउट. यस डीजे. सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. पहिल्याच चेंडूवर गडी बाद करतोय कुमार. सुरेख गोलंदाजी. एक नवीन फलंदाज रवाना होतोय. पृथ्वी रोख लावून ठेवतोय
पूर्णपणे कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळते गोलंदाज कुमार. सुरेख गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज येतोय पृथ्वी. चला यानंतर होणारा सामना दोन्ही टीमचे संघनायक, दोन्ही टीमचे कर्णधार खारबाव आणि सारंगाव, दोन्ही टीमचे कर्णधार लगेचच या ठिकाणी टॉस करण्यात यायचं आहे. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी करतोय. गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर चेंडू टाकतोय, थोडासा आउट होतोय, कुठल्याही प्रकारची चूक करत नाही यष्टीरक्षक. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय कुमार याच्या माध्यमातून. दरम्यान कुमार गोलंदाजी मार्कवर फुलटॉस चेंडू. या ठिकाणी मात्र क्लीन बॉल होतोय. सुरेख गोलंदाजी, गडी बाद. टीमसाठी लगातार पहिला चेंडूवर गडी बाद करतोय, दुसऱ्या चेंडू निर्धाव टाकतोय आणि तिसऱ्या चेंडूवर गडी बाद करतोय. पूर्णपणे रोख लावून ठेवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. कारण शेवटचे षटक धनाजी आपण विचार केला तर स्लॉगवरचं षटक असतंय आणि पूर्णपणे रोख लावून ठेवतोय. कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये गडी बाद होतोय. यावेळेस स्लोवर चेंडू, हवेत चेंडू, झेल होईल काय? झेल घातली विजय आणि झेल पकडतोय सुरेख झेल. फलंदाज फेल. एस डीजे काय गोलंदाजी करतोय. 3 गडी बाद करतोय. त्याला व्हायला पाहिजेत गोलंदाजीसाठी. काय गोलंदाजी करतोय कुमार. अगदी आपल्या गोलंदाजी साजिशीची गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज येतोय सुमित. यावेळेस मध्ये रियशूचा फटका. बऱ्याच वेळेनंतर चेंडू खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीनं एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळते 34. कुमारच्या शेवटच्या षटकातील एक चेंडू शेष. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील. यावेळेस मध्ये बराचसा कट होतोय. पंच आमच्याकडे वळतायत, वाईटची खून करतायत. अतिरिक्त धाव पाहायला मिळते. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा कुमार. गोलंदाजी मार्कवर. मला वाटतं या चेंडूमध्ये षटकार आणि चौकार आला तर कुठेतरी एक समाधानकारक अशी धावसंख्या पाहायला मिळेल. बघूया काय घडतं या चेंडूमध्ये, काय दडलं या चेंडूमध्ये. यावेळेला स्लोवर चेंडू आणि काय घडले त्या ठिकाणी आणि गडी बाद. या टॉस साठी टीम जांताराजा खारबाव आणि जयमान सारंगाव दोन्ही टीम कॅप्टन आपण स्वर्गीय महेंद्र सकाराम पाटील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी सन्माननीय मौसम शेठ पाटील आणि सागर शेठ यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ज्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे सत्यवानजी पाटील साहेब. दिलदार मानाचा एक असा राजा ज्याच्या माध्यमातून अनेक वेळा सामाजिक कार्य तुम्ही बघितले.
क्रीडा नव्हे तर सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये दादांना तुम्ही नेहमी बघितलं. हसरा चेहरा, स्वतःच्या चेहऱ्यावरती हास्य आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती निराशा बघून समोरच्याच्या चेहऱ्यावरती हास्य आणणारा हा चेहरा या ठिकाणी मंचावरती येतोय. थँक्यू सो मच, तुम्ही या ठिकाणी येतात. विराजमान आमच्या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम खारबावनं. जास्त वेळ घेणार नाही, या डिसिजन सांगायचा फिल्डिंग करू. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम जनता राजा खारबाव संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स भागेश म्हात्रे सर. नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक. एक गोड आवाज आपल्यासमोर घेऊन येतोय भागेश. धन्यवाद. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय बजरंग क्रिकेट संघ भरुडी आयोजित ही स्पर्धा तुम्ही बघताय. अनेक सारे मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण महत्वाचा वेळ या मंचाला देताना तुम्ही बघितलं. त्यांचा सन्मान जरूर आपण या मंचावरतून करणार आहोत. दरम्यान आपण तिसऱ्या मॅचकडे वळलोय जिथे फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आहे. ज्या अर्थाने आपण वेहले टीम बॅटिंग करत असताना यश जी पाटील समाजसेवक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचंही आपण करूयात मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. फर्स्ट इनिंग आपण या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. फर्स्ट इनिंगमध्ये तुम्ही बघितला तर खूप चांगला परफॉर्म झाला नाही. 36 धावसंख्येचं फक्त टार्गेट आहे. ज्या भावेश पाटीलला तुम्ही 35 धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनवताना बघितला तो भावेश पाटील स्वस्त्यात बाद झाला. जिथे विकेट मिळाली धीरज भोईरला, जो टीम भरुडीचा खरं तर विकेट टेकर बॉलर आहे, ज्याच्या बॉलिंगवरती नेहमी तुम्हाला विकेट पाहायला मिळाली आहे. त्याच धीरज भोईरला तुम्ही सध्या तरी स्ट्रायकिंग एंडवरती सुद्धा पाहाल. धीरज आणि आकाश भोईर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या ओव्हरसाठी आलाय. गोलंदाज पहिलाच बॉल ऑन साईडला पायातून स्विंग केला गेलाय. अगदी पाहिलं बॉलची गती, बॉलची मिनिट ओळखली गेली आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. धीरज भोईरचा पहिला चौकार. च्या विरोधात फ्लिक ऑफ द रिस्ट तुम्हाला पाहायला मिळाली, कारण डीपमध्ये दोनच फिल्डर आहेत. त्याकडे लक्ष त्यांनी केंद्रित केलं आणि बॉल परफेक्टली मिरिटमध्ये खेळला धीरजने. ते चौकार आलाय. ओव्हर द विकेट फुल टॉस चुकी केली आणि क्रिकेटमध्ये मुली चुकीला माफी नसते. ही चुकी ऍक्सेप्ट करत असताना बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार आणि त्याच्यावरती मिळेल सिंगल. एकंदरीत मिळतील धावा 7. नावाने नेहमी हा संघ खेळत असतो. मौसमजी पाटील सध्या तरी या मंचावरती उपस्थित आहेत. खरं तर अनेक वर्ष झाले भरुडी संघाच्या क्रिकेटला ज्याने पुढे नेलं, रिप्रेझेंट करण्यासाठी अनेक सारे चेहरे त्याने खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या छत्रछायेखाली बघितलं. त्यांचा संघ भरुडी. शॉर्ट बॉलचा वापर बॉल हवामध्ये इथनं संधी प्राप्त झाली आहे धीरजला बाद करण्याची, परंतु फ्री हिट होता. माहिती होतं विकेट किपरला सुद्धा की रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकतो. ही नामी संधी होती. त्या संधीचं सोनं करू शकला नाही कारण नो बॉल होता. त्याच्यावरती मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 12. सत्यवानजी पाटील साहेब सुद्धा या मंचावरती उपस्थित आहेत. मंचावरती उपस्थित राहून ते या स्पर्धेचा आनंद घेतात. ही स्पर्धा आपली म्हणून खरं तर सर्व मान्यवर या मंचावरतून तुम्हाला पाहायला मिळाले. क्रिकेट असो वा काहीही असो, प्रमुख मान्यवर लाभणं ही खरं तर लाभदायक गोष्ट असते आणि एक प्रमुख मान्यवर आपल्या या मंचावरती उपस्थित राहून या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. धावा झाल्यात 12. पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत पाटीलच्या विरोधात एक षटकार आलाय. रिव्हर्स खेळतात, सक्सेसफुल झालाय परंतु मिस्टामिक स्ट्रोक टॉपेज लागली आहे. फिल्डर त्या ठिकाणी होते. आता फ्री हिटचा बॉल नव्हता. आता परतील मैदानाच्या बाहेर आकाश भोईर. स्वस्त्यात होईल बाद. लागणारा झटका पहिला.
पहा क्रिकेट सध्या एवढं डेव्हलप झालं आहे की प्रत्येकाला ड्रेस किट हा कंपल्सरी असतो. कारण टीम वेहेले जेव्हा खेळत होती तेव्हा टी शर्ट आणि ट्रॅक ही त्यांची सेम होती, परंतु विजय यांच्या ट्रॅकवरती आक्षेप घेतला गेला वेहेले टीमने. सो 2 धावसंख्येची पॅनल्टी यानंतर आपण इम्प्लिमेंट करू. शॉर्ट बॉलचा वापर जास्त उसळी होती या बॉलवरती, कदाचित वाईट आणि दंडित सुद्धा करतील कारण बाउन्स बॉल होता. अतिरिक्त बाउन्सवरती तुम्ही व्हाईट बॉल घोषित करत असता, त्या अनुमानाने द विकेट. विजयसाठी हा बॉल टॉप एज. आता संधी प्राप्त झाली कॉटन बोल्टची. स्वतःच्या फॉलो थ्रूला सोडलं, बॉलला बघितलं, कॅच पकडली. विजयी परतील मैदानाच्या बाहेर लागेल. झटका दुसरा. 17 धावसंख्येवरती ही दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. डगआउटमध्ये चर्चा सुरू असावी की 2 धावसंख्येची पॅनल्टी आता 2 धावा एक्स्ट्रा बनवाव्या लागतील, परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं गेलं तर वेले संघाचा 12th मॅन हा त्यांच्या गावातला नाहीये. सो वेहले टीमला सुद्धा 2 धावसंख्येची पॅनल्टी. सो पॅनल्टी इक्वल, म्हणजेच कोणत्याच टीमला पॅनल्टी या ठिकाणी देण्यात येणार नाही. सो 36 धावा आहेत, त्या 36च कंपल्सरी बनवायचे आहेत. रूल्स अँड रेग्युलेशन सर्वांसाठी सेम आहे. जर तुम्ही एखादी चुकी कराल तर त्या चुकीला तुम्हाला भोगावी लागते. दोन्ही टीम कडनं चुका झाल्या, परंतु आता कदाचित या चुकीमधनं शिकावं बरोडीने. जर ती ट्रॅक चेंज झाली तर कदाचित ती पॅनल्टी नेक्स्ट मॅचमध्ये मिळणार नाही. 2 फलंदाज लवकर बाद झालेत. आता नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये नाईट नंबर 4 वरती कुमार, ज्याने बॉलिंग खूप चांगली केली. शेवटचं षटक फक्त 5 धावेचं हाताळलं, ज्याच्यामध्ये 4 विकेट, आणि तोच कुमार आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर. अनिकेत तयार. ओव्हर द विकेट. कुमारसाठी हा बॉल मिस टायमिंग. इथनं जेलची शक्यता. टिप ऑफ द फिल्डर खूपच वेगाने चालला. लॉंग ऑनला फिल्डर जरूर होते, त्याने पकडली गेली कॅच, आणि याच ओव्हरमध्ये हा विकेट नंबर पाहायला मिळाला. तिसरा इकॉनॉमिकल षटक जरूर नाहीये, परंतु 3 विकेट महत्वाचे आले. 17 धावसंख्या, 3 गडी बाद संघ बरोडी. भागामध्ये कोणती असली तरी प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे सध्या तरी आमचे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सध्या तरी मंचावरती तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर वडिलांच्या पावलांवरती पाऊल टाकून ज्याने समाजकार्यामध्ये खरं तर आपली भरारी घेतली असे सत्यवानजी पाटील यांचे सुपुत्र यश पाटील हेही सध्या या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही करूयात आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 3 विकेट आता मैदानाच्या बाहेर गेल्यात. आता रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढली असावी धीरज भोईरवरती. जरूर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भोईरचं येणं बाकी. महेशी मधल्या फळीमध्ये चांगला खेळत असतो, त्यालाही मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघाल. त्यानंतर या टीममध्ये ओमकार आहे, तोही मैदानाच्या आतमध्ये जाणं बाकी. टॉप ऑर्डरचे अजूनही 2 खेळाडू असे आहेत जे कोणत्याही क्षणाला जाऊन या मॅचचं सूत्र हलवू शकतात, परंतु त्यासाठी धीरज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल ना तोपर्यंत एक पॉझिटिव्ह इंटेंट असेल या टीमकडे. कारण धीरज खेळला तर येणाऱ्या खेळाडूंवरती तेवढाच दबाव कमी होतो. तो दबाव न झेलावा त्यासाठी धीरजला आता कसोटीने मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. त्याला रोखण्यासाठी आलाय सुमित. ओव्हर नंबर 2 मध्ये धावा झाला 17. या मॅचमध्ये 36चं टार्गेट. राऊंड द विकेट. धीरजसाठी हा बॉल बॉटमहँडचा सुंदर वापर. माहिती आहे की समंजसपणा ठेवला तर आपण या मॅचमध्ये टिकाव ठेवू शकतो, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा दबाव न यावा त्यासाठी बॉटमहँडचा सुंदर वापर. फक्त ढगळत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान या बॉलला तुम्ही पाहिलं, बॉलवरती मिळाला धावा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या 19. दुहेरी एकेरी धावसंख्येने सुद्धा संघ पुढे जाईल. एखाद्या षटकामध्ये एक षटकार चालेल, एखादा चौकार चालेल. त्यासाठी फक्त माइंड तुमचा सेट पाहिजे आणि माइंड तुमचा सायलेंट पाहिजे, तेव्हा तुम्ही क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे जाऊ शकता. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा बॉटमहँडचा वापर. पुन्हा एकदा क्रॉस केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला, तिथं मिसफील्ड झाली आणि खेळाडू कक्षामध्ये उत्साह, कारण त्याच झोनमध्ये हा बॉल गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. धीरज भोईरचा चौकार. ज्या स्मॉल मिस्टेक असतात ना त्याच तुम्हाला कमी करायचे असतात, कारण माणसाला मोठ्या डोंगराने ठेस लागत नाही तर छोट्या दगडानेच लागते. आणि या छोट्या छोट्या चुका आता इथनं होत असताना वेहेलेच्या जागेवरती होता. पुन्हा एकदा बॉटमहँडचा चांगला वापर. ऑन साईडला हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं. बॉल चालला डीपमध्ये. लॉंग ऑनला फिल्डिंग झाली.
ज्या लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही एक झेलसुद्धा पाहिली, तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. पण जेव्हा तुम्ही शार्पली माइंड क्रिकेट खेळताना तेव्हा तुम्ही नेहमी एकाच गोष्टीचा विचार करा की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि एखाद्या चांगल्या बॉलरसमोर बॉटम हँड वापरणं हेच चांगलं असतं. फ्रंट फुटला गेले, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि इट्स प्लम्प. समोर गवासला गेला, मिडल स्टंपवरती परतेल स्वस्तात कल्पेशी बाहेर आणि लागणारा झटका चौथा. सन्माननीय राजू भगत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. बॉलमध्ये आपण पाहिली तर गती नव्हती. आपण चर्चा केली होती धीरज भोईर जेव्हा नॉन स्ट्रायकिंगवरती आला की जेव्हा तुमचा माइंड शार्प असतो तेव्हा तुम्ही ॲज अ बॉलर समोर जेव्हा चांगला बघताना तेव्हा त्याच्यासमोर प्रत्येक बॉल मिरिटमध्ये खेळणं हे तुम्हाला जमलं पाहिजे. तेच या ठिकाणी जमलं नाही कल्पेशला. कल्पेश माहिती आहे की एक होतकरू खेळाडू, नेहमी क्रिकेट भरोडी गावातून त्यांनी चांगलं खेळलं आहे, परंतु कदाचित भरोडी संघाच्या खेळाडूंचा जो परफॉर्मन्स वीक होतोय ना त्याच्या मागचं एकमेव कारण की त्यांचा सरावाचा अभाव. कारण भरोडी संघाला सराव करण्यासाठी सध्या तरी क्रीडांगण उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचा सराव कमी असल्या कारणाने ही सध्या कंडिशन्स फेस करत आहेत टॉप ऑर्डरचे बॅट्समन. परंतु याही कंडिशनला फाईट देऊ शकतो संघ वेहेले, याही गोष्टीचा आपण विचार करूयात. आता गेल्या ओमकार, ज्या ओमकारला आपण बघितलं डावकुऱ्यात आणि नेहमी चांगली बॅटिंग करत असताना प्लेस 6वरती त्याची आता वर्णी लागली आहे. त्याच्यासमोर कोण आहे तर नुकतीच विकेट ज्याच्या बॉलिंगवरती तुम्हाला पाहायला मिळाली त्या सुमितशी त्याचं पारडं जडलं आहे. आता बघूयात कोणाचं पारडं जड होतंय. एका बाजूला डावकुऱ्या हाताचं चॅलेंज तर दुसऱ्या बाजूला उजव्या हाताच्या बॉलरचं. शॉर्ट बॉलचा वापर यावेळेला बॉलरमध्ये इथनं विकेट मिळू शकते, कॉन्फिडंटली आलाय. आय विल टेक हा मेसेज या ठिकाणी देत असताना संघ भरोडीला अजून एक विकेट लागोपाठच्या मैदानाच्या बाहेर ओमकार. कंडिशन पूर्णपणे क्रिटिकल. 5-36 धावसंख्येवरती फाईट होते. कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही बघितलेत याच क्रीडांगणावरती ज्या वेळेला न्यू सिद्धिबेनेक अंजूर त्यांची लढत होती जून अंदुरकी समोर, असं वाटलं की लवकर सामना फिनिश होईल, परंतु शेवटच्या बॉलवरती तोही सामना गेला होता. आणि न्यू सिद्धिबेनेक अंजूरने खरं तर कालच्या दिवसामध्ये 3 सामने असे फेस केले जिथे कबीर स्मृती चषक चालू आहे मानकुलिया क्रीडांगणावरती, तेव्हा अवघ्या 29 धावसंख्येवरती काय चिरोबा कोणगाव संघ खेळला. तिथेही 1 बॉल 1 धावसंख्येपर्यंत समीकरण गेलं आणि त्या मॅचमध्ये ओम कोळी खूप चांगला खेळला होता. तशा कंडिशन्समध्ये जर आता कदाचित दाखवायचं असेल ना, पाडायचं असेल ना संघ वेहलेला, तर आता एकमेव मेहनत ही त्यांना त्यांची दाखवावी लागेल. कारण वेहेले संघ नेहमी अंतर्गत खेळत असतो, त्यांच्यासमोर भरोडी संघाची भरपूर वेळा फाईट झाली असावी, त्याच्यामुळे वीक आणि स्ट्रॉंग पॉईंट माहीत आहेत. त्या अनुमानाने सध्या या इनिंगमध्ये बघितले तर 5 गडी गमावले गेलेत. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज भोईर. या ठिकाणी धीरज भोईर यांचं आगमन होत असताना जरूर आपण त्यांना नेहमी बघितलं आहे. हिटमॅन ऑफ भरोडी ही उपमा त्यांना नेहमी दिली गेली आणि अजय पाटील ही त्यांची वर्णी आहे. धीरज जरूर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु अजय पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज सूरज. राऊंड द विकेटने बॉटमॅनचा चांगला ऑफर, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी वळतात, कव्हर सोडून आल्यात परंतु मिसफिल्ड झाली आणि मिसफिल्डचा मोबादला इथनं भोगावा लागेल, तो म्हणजे चौकाराने. इथं बॉल बॉर्डरच्या बाहेर चौकार. ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन की सन्मानाचा स्वीकार करावा. सत्यवान पाटील यांचे सुपुत्र यश पाटील ही या मंचावरतून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आले होते. सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन सत्यवान पाटील साहेबांना विनंती करेन की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत, त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करावा. हे एक दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला देणारं वेळ, क्रिकेट रसिकांवरती असणारं प्रेम आणि शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांची जास्त भरारी आपल्याला पाहायला मिळाली असे सन्माननीय सत्यवानजी पाटील यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. नुकतंच आगमन ज्यांचं झालंय, खरं तर खुल्या गटातून अनेक वेळा त्याला तुम्ही भरोडी गावाला रिप्रेझेंट क्रिकेटमध्ये करताना बघितलं, असे हिटमॅन ऑफ भरोडी अजय पाटील यांचंही या ठिकाणी आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. यश पाटील यांनाही आपण सन्मानित करूयात. मी विनंती करेन यश पाटील यांना की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करू इच्छितो, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा.
धावा झालेल्या आहेत 30, फक्त 6 धावसंख्येची गरज. 11 बॉल 6 धावा. राऊंड द विकेट. पुढे चेंडू होता, ऑन साईडला पुल केलाय, टप्पा पडलाय आणि फिल्डरच्या हातामध्ये बॉल. इथनं सिंगल्स मिळेल. अजूनही 5 धावसंख्येची फक्त गरज. 36 धावसंख्येच्या टार्गेटपर्यंत पोहोचत असताना आतापर्यंत 5 बली गेले. त्याचा मोबदला जास्त मिळाला नाही, कारण 4 जे गडे आहेत ते शून्यावरती बाद झाले. परंतु धीरज भोईर सुरुवातीपासून लढतोय आपल्या टीमसाठी. त्याचा प्रेझन्स ऑफ माइंड तुम्हाला पाहायला मिळाला, त्याचे क्लासिकल ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाले आणि मेंटॅलिटी पूर्णपणे सेफ आहे. कारण माहिती आहे की ज्या सिच्युएशनला आपण फेस जातोय त्या सिच्युएशनला फेस जात असताना आपण बाद झाल्यानंतर क्रिटिकलिटी येतील, त्याच्यामुळे तो थांबलाय मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेट. फिरवण्याचा प्रयत्न, बॉल फिरवलाय चांगला, परंतु तो वळवण्याचा प्रयत्न बॅटच्या साहाय्याने झाला सूरजचा, परंतु तो बीट होत असताना इथनं अजूनही मॅच थांबली आहे. अजूनही मॅच बनूच शकते, कारण क्रिकेटमधल्या अशा काही मॅजिकल ओव्हर असतात ना, त्या मॅजिकल ओव्हरमध्ये टर्निंग पॉईंट मिळत असतो. आणि साईडने तेच म्हटलं की टर्निंग पॉईंट असणारा षटक हा नेहमी सेकंड लास्ट ओव्हरच असतो. राऊंड द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न, तिथनं जेल मिळाली असती परंतु जेल सुटली. बॉल मागे चाललाय, फाईन लेगने कव्हर केलाय बॉलला. तिथे आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमचं समीकरण आता थोडंसं क्लोज येत असताना फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 4 धावा. कारनामा करायचा असेल ना तर विकेट मिळवावी लागेल. स्पेशली धीरज भोईर जो मैदानाच्या आतमध्ये तग धरून बसलाय ना, त्याची विकेट जर आली तर कदाचित या मॅचमध्ये इंटर होऊ शकतो संघ वेहिले. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मिळाली आहे सुजल मात्रे. राऊंड द विकेट. मागे खेळतात आणि सामना होईल फिनिश. 4 धावसंख्येची गरज होती आणि बॉल चला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा सामना दणदणीत विजय प्रस्थापित करत असताना 7 चेंडू ठेवले आणि हा सामना विजय केला अप्पा एंटरप्राइजेस गावदेवी भरोडी या टीमने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅच साठी आपण इन्व्हाइट करूयात कुमार पाटील यांना, ज्याने 4 विकेट या मॅच मध्ये मिळवले. जरूर सामना 36 धावसंख्येचा होता, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये तो आला आणि 4 विकेट मिळवले. त्याला देणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. दरम्यान आपल्या जे उपस्थित होते पाहुणे सत्यवानजी पाटील, त्यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा सामना वीरचा पुरस्कार तुम्ही वितरित करा. दिलदार व्यक्तिमत्व